नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी संजय सोमनाथीशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फांगुळगावाण तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या ठिकाणी पदवीधर शिक्षक म्हणून काम करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीचा विषय मराठी यातील रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवन परिचयाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण रमाबाई आंबेडकर यांच्या जीवन परिचयाची माहिती आपण पीपीटीच्या माध्यमातून पाहणार आहोत. घटक रमाई भीमराव आंबेडकर या पाठाचे लेखक डॉक्टर करुणा जमदाडे. यातील अध्ययन निष्पत्ती जी आहे ती 030108 विविध साहित्य प्रकारात आलेल्या नवीन शब्दांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा अर्थ सुनिश्चित करतात. रमाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणंद गाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू दुत्रे होते. आईचे नाव रखमाबाई असे होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले. भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सासरी त्यांचे नाव रमाबाई ठेवले. भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणत. 1907 साली बाबासाहेब मॅट्रिक झाले. मुंबईतील कोयबावडी येथील चाळीत राहण्यास गेले. बाबासाहेबांनी रमाईंना घरीच लिहायला वाचायला शिकवलं. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन बाबासाहेब 1913 साली शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. त्यांनी पदवी प्राप्त केली. तेव्हा रमाईंचे सासरे रामजी मालोजी आंबेडकर व दीर आनंदराव यांचे निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबाची सगळी जबाबदारी रमाईवरती पडली. रमाईंचा स्वभाव मितभाषी, दृढ निश्चयी आणि स्वाभिमानी होता. विद्यार्थी मित्रांनो, मितभाषी म्हणजे एकदम शांत स्वभावाचे, दृढ निश्चयी आणि स्वाभिमानी, स्वतःचा खूप त्यांना म्हणजे अभिमानी त्या ठिकाणी त्या रमाबाईंचा स्वभाव आपल्याला या ठिकाणी जाणून येतो. रमाबाई ह्या कर्तव्यनिष्ठ व सुसुखत्यागी होत्या. सुसुखत्यागी म्हणजे म्हणजे चांगलं सुख त्याग त्यांनी केला. अशा या खडतर स्थितीतही मनाची शांतता आणि घरातील एकोपा अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी फार कष्ट सोसले. बाबासाहेबांच्या अनुपस्थितीत त्यांच्या विधवा भाऊजाईला व तिच्या मुलाला त्यांनी अंतर दिलं नाही. त्यांचे उत्तम प्रकारे पालनपोषण केले. हाल अपेष्टातही कधी कुरकुर केली नाही. काटकसरीने प्रपंच करून पतीच्या अभ्यासात अडचण येईल अशी एकही गोष्ट त्यांनी केली नाही. दीनदलित समाजाचे भवितव्य सुधारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह रमाईंनी स्वतःला झिजवलं. खूप दुःख वाटेला आली तरी रमाईंनी कधी खंत बाळगली नाही. प्रसंगी एखादे सुख वाट्याला आलं तर त्या हुरळूनही गेल्या नाहीत. रमाईंना कारुण्याची मूर्ती असे संबोधले जात. त्यांच्यासमोर संकटांचे डोंगर उभे होते तरी त्या कधीही डगमगल्या नाहीत. डगमगणे म्हणजे घाबरणे, कधी घाबरल्या नाहीत. त्यांनी शांतपणे सर्व संकटे झेलली. आपल्या दुःखाकडे दुर्लक्ष करून इतरांचे दुःख त्यांनी दूर केलं. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून विषमता दूर करण्यासाठी केला. देशामध्ये दीनदलितांवरती खूप अन्याय आणि अत्याचार होत असत. त्यांचा इतरांकडूनही नेहमी अपमान होत असे. त्यांना मानसन्मान, मानवी हक्क मिळावेत म्हणून सामाजिक न्यायाचा लढा उभारला. त्यांनी आपल्या पतीस मौलाची साथ दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली व्यवसायात नाव कमावले. भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी मसुदा समितीत खूपच परिश्रम घेतले म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असेही म्हणतात. बहिष्कृत कार्यकारिणी सभेची स्थापना करून पददलितांच्या स्वावलंबन, स्वाभिमान आणि आत्मोत्तरासाठी वसतिगृहाची स्थापना केली. सोलापूर येथे पहिले वसतिगृह सुरू झाले. पुढे त्यांनी शिक्षण संस्थाही सुरू केली. माईंनी धारवाड येथील वसतिगृहास भेट दिली. त्यावेळी तेथील वसतिगृहात त्यांना अन्नधान्याचा तुटवडा दिसला. मुलांना खायला एकही दाणा नव्हता. दुकानदाराचे वाहन सामानाचे बिल थकलं होतं. त्यावेळी क्षणाचाही वेळ न दवडता रमाईंनी हातातल्या सोन्याच्या बांगड्या वसतिगृह प्रमुखांकडे दिल्या. त्या मोडून त्यातून आलेल्या पैशांनी
धान्य व आवश्यक ते सगळे सामान आणलं. जेवणाची व्यवस्था करून मुलांना प्रेमानं जेवायला दिले. असा प्रसंग पुन्हा येऊ नये म्हणून त्यांनी पुढच्याही काही दिवसांची बेगमी होईल एवढे अन्नधान्य भरून ठेवलं होतं. रमेंच्या प्रेमाने, वात्सल्याने वसतिगृहातील सर्व मुले भारावून गेली. त्यांच्या कारुण्याचा ओलावा सगळ्यांनी अनुभवला. रमे दीनदलितांची आई व बहुजनांच्या सावली झाल्या. सर्वांना आधार देण्याची रमेंची वृत्ती होती. स्वतःची सर्व स्वप्ने विसरून कुटुंबाच्या व समाजाच्या उज्ज्वल स्वप्नांना साकारण्यासाठी त्या शेवटपर्यंत झगडल्या. त्यांची जिद्द आजही सर्वांना प्रेरणादायी ठरते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रमाबाई आंबेडकरांची ही जीवनपटावरची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघितली. यानंतर आपण त्या पाठातील स्वाध्यायाची माहिती पुढे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाखालील आपण स्वाध्याय पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. रमाईंना कोणी लिहायला वाचायला शिकवले? बरोबर, रमाईंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहायला वाचायला शिकवले. पुढचा प्रश्न आपण बघूया. डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी कुठे गेले होते? बरोबर, डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी कोणता लढा उभारला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी कोणता लढा उभारला? बरोबर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी सामाजिक न्यायाचा लढा उभारला. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण कोणाला ओळखतो? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण कोणाला ओळखतो? बरोबर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखतो. आता पुढचा प्रश्न बघूया. बाबासाहेबांनी वसतिगृहे का काढली? बरोबर, बाबासाहेबांनी पददलितांच्या स्वावलंबन, स्वाभिमान आणि आत्मोद्धारासाठी वसतिगृहांची स्थापना केली. पुढचा प्रश्न, वसतिगृहातील सर्व मुले का भारावून गेली? वसतिगृहातील सर्व मुले का भारावून गेली? उत्तर आहे, रमाईंच्या प्रेमाने, वात्सल्याने वसतिगृहातील सर्व मुले भारावून गेली. प्रश्न क्रमांक 2, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आपण बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार का म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार का म्हणतात? त्याचं उत्तर आहे, भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी मसुदा समितीत खूपच परिश्रम घेतले, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघू आपण. रमाईंनी वसतिगृहात अन्नधान्याचा तुटवडा दिसल्यावर काय केलं? रमाईंनी वसतिगृहात अन्नधान्याचा तुटवडा दिसल्यावर काय केले? त्याचे उत्तर, रमाईंनी हातातल्या सोन्याच्या बांगड्या वसतिगृह प्रमुखांकडे दिल्या. त्यामुळून त्यातून आलेल्या पैशांनी धान्य व आवश्यक ते सगळं सामान आणले. जेवणाची व्यवस्था करून मुलांना प्रेमाने जेवायला दिले. असा प्रसंग पुन्हा येऊ नये म्हणून त्यांनी पुढच्याही काही दिवसांची बेगमी होईल एवढे अन्नधान्य भरून ठेवले. प्रश्न क्रमांक 3, कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द निवडून वाक्य लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये कंस दिला आहे, त्याच्यामध्ये काही उत्तरं आहेत. ते उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहेत. पहिला आपण बघूया. त्याच्यामध्ये रमाईंचा जन्म दापोली तालुक्यातील टिंब येथे झाला. कंसामध्ये जे शब्द आहेत त्यापैकी एक शब्द याच्यामध्ये आहे. रमाईंचा जन्म दापोली तालुक्यातील वणंदगाव येथे झाला. पुढचा प्रश्न, रमाईंच्या घरची परिस्थिती अत्यंत
टिंबटिंब होती. रमाईंच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. गरिबीची हे उत्तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. पुढचा प्रश्न, रमाईंना टिंबटिंब मूर्ती संबोधली जाते. आता कंसामधला एक शब्द आता बघा, वणनगाव गेलं, गरिबीची होती. आता पुढचे जे उरले त्यापैकी एक लिहायचे. बरोबर, रमाईंना कारुण्याची मूर्ती संबोधले जाते. पुढचा प्रश्न, रमाई दीन दलितांच्या टिंबटिंब सावली झाल्या. सांगा बरं. रमाई दीन दलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या. बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या पाठामध्ये आपण रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवन परिचयाची आपण माहिती करून घेतली. यामध्ये बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या रमाईंचे पती होते. अतिशय गरिबीची परिस्थितीमधून रमाबाईंनी संपूर्ण आपला संसार आणि त्याबरोबर आपलं कुटुंब या ठिकाणी कशा पद्धतीने हालापेष्टा करून त्याच्यावरती मात करून त्यांनी कशी मात केली आणि आपले पती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला शिक्षणासाठी गेले होते. त्यांना कसल्या प्रकारची अडचण येऊ नये म्हणून त्यांना काही गोष्टी सांगितल्या नाहीत आणि ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी रमाबाईंनी अतिशय प्रामाणिकपणे सांभाळली. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण सविस्तर जीवन परिचयाची माहिती करून घेतली. या पाठाखालील स्वाध्याय सुद्धा आपण आपल्या या वहीमध्ये लिहून आणायचं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा बरं, मी आपल्याला काही प्रश्न विचारतो. रमाईंना कोणी लिहायला वाचायला शिकवले? कोण सांगतं? रमाईंना कोणी लिहायला वाचायला शिकवलं? प्रश्न कळाला का? हे बघा विद्यार्थी मित्रांनो, रमाईंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहायला वाचायला शिकवले. कोणी शिकवले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. पुढचा प्रश्न बघू आपण, चला. डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी कुठे गेले होते? केहो शाळा. हे बघा, डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते. कुठे गेले होते? अमेरिकेला. थँक्यू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.